डिजिटल मार्केटिंग शिकताना ग्राफिक डिझायनिंग का महत्वाचं आहे? कारण पुढे फ्रीलान्सिंग करायची असेल तर तुम्हाला क्लायंटसाठी पोस्ट, ॲड्स बनवायच्या असतील तर त्यासाठी बेसिक का होईना पण ग्राफिक डिझायनिंग यायलाच हवी. हाय, मी अनुजा. माझे आत्ताच 10 झाले आणि आज आहे डे 9 ऑफ लर्निंग डिजिटल मार्केटिंग. आजपासून आमचा ग्राफिक डिझायनिंगचा टॉपिक सुरू झाला आणि मला कळलं सोशल मीडियावर ग्राफिक डिझायनिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण लोक आधी डिझाईन बघतात आणि मग कंटेंट वाचतात. आज आम्हाला काही स्टँडर्ड साइजेस शिकवल्या. 1080 बाय 1080 पिक्सेल्स ही इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि लिंक्डइन यासारख्या प्लॅटफॉर्मवर यूज होते. म्हणजे एका साईजमध्ये डिझाईन बनवून आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकू शकतो. तसेच रील्ससाठी आणि स्टोरीजसाठी 1080 बाय 1920 ही पिक्सेल साईज वापरली जाते. आज आम्हाला कॅनवा पण शिकवलं, ज्यातून टेम्पलेट्स, फॉन्ट्स, कलर्स आणि एलिमेंट्स यूज करून प्रोफेशनल डिझाईन बनवता येते. चा लर्निंग पॉइंट असा आहे की डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राफिक डिझायनिंग ही खूप इम्पॉर्टंट आणि युजफुल स्किल आहे. माझा डे 9 तर खूप छान गेला. ग्राफिक्स बद्दल थोडी माहिती पण भेटली आणि नवीन स्किल्सही शिकायला भेटल्या. जर तुम्हालाही अशा स्किल्स शिकायच्या असतील तर आत्ता फॉलो करा ई डिजिटल नॉलेज अकॅडमीला.